गणपती घेत येतात ना आपल्या इंस्टाग्रामवर फेमस असणारं म्हणजे कोकणातलं लाडकापलं बाबू, तर त्याची भेट झाली असा. कधी खचून जायचं नाही, कारण वेळ सगळ्यांची बदलते, त्यासाठी संयमात असायला पाहिजे. नमस्कार मंडळींनो, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळींनो, आपले व्लॉग लय दिवसांनी येतात, तर यूट्यूबला हल्ली व्लॉग आपले येत नाही होते. तर परीक्षा वगैरे झाली, सगळी कामं झाली आणि आता मे महिना येईल, त्याच्यामुळे आत्ते वगैरे सगळीच आपल्या आता मुंबईसून मुंबईकडे येलेली असत. तर म्हटलं आता काहीतरी फिराक जाऊया, तर त्याच्यासाठी आपण आता वेंगुर्ल्याला निघाला. तर आपला फिरण्याचं ठिकाण काय फिक्स नाही, असा हय जाऊया असा चाललेला. आता बघूया आपण खय जाता होते आणि मग त्या लोकेशनला गेल्यावर तुमका त्याची माहिती देतं. तर आता मग चला थेट जाऊया आपण आता वेंगुर्ल्या. आपल्या आता आहे ना पांदीतनं सगळे चलतं, तर तयारी वगैरे मस्त केल्याने आणि आता थेट आपल्या गाडीकडे चालला. तर हे जे भविष्यात आहे बघा, तर आपल्या वाटेनं आता आपण थेट ओमनीकडे जाऊया, नंतर मग ओमनीतनं आपण फिराक लावसाठी फक्त. आता आपण रेडीचा गणपती केला आणि रेडीचा गणपती घेत येतात ना आपल्या इंस्टाग्रामवर फेमस असणारं म्हणजे कोकणातलं लाडकापलं बाबू, तर त्याची भेट झाली असं. आणि त्याचं जाताना दुकान लागतं, तर म्हटलं तेका भेटल्याशिवाय जाता नाही. आता गणपती जाऊचा आता तेका आधी त्याच्याशी भेटा गेला. तर काय म्हणतो कसं बरं असं याच्यात सुद्धा तुम्ही व्हिडिओ बरे करा, व्हिडिओ कोकणी व्लॉगर यश एका तुम्ही नक्की सबस्क्राईब करायचे, व्हिडिओ सुद्धा आणि बरे असतात, मी सुद्धा बघतोय आणि चालू करता. जीवनात कधी खचून जायचं नाही, कारण वेळ सगळ्यांची बदलते, त्यासाठी संयमात असायला पाहिजे. एका सांगायचं व्हिडिओ रोज टाकीत राहा, रोज टाकल्या तुझ्या बघित राहतो लोक. आणि ह्यो सुद्धा तशीच मेहनत करता. आणि तुम्ही बघू शकता हाली त्याचे 10K पूर्ण झालेले असत, तर त्याच्यासाठी तो मंदिरात सुद्धा गेलो, तो व्लॉग त्यांना टाकलेला आहे. तर सुंदर व्लॉग करता आणि जाताना रेडी जाताना ना ह्याच्याकडे तुम्ही येऊनच जावा. आणि याच्याकडनं काय काय सामान असं याच्याकडे तुम्ही बघू शकता. साहित्य आता सगळा गावतला, नारळ के अगरबत्ती, 1100 मोदक गावतले, 2100 मोदक सुद्धा गावतले माझ्याकडे. तर आता रेडीच्या गणपती आणि बाबूक सुद्धा भेटायला जावा. तर मग चला आपण आता थेट आता मंदिरात जाऊया, दर्शन वगैरे केलं. तर या असा रेडीचा महाद्वार आणि श्री गजानन मंदिर रेडी नागोळेवाडी. तर या ठिकाणी महाद्वारातनं आपण आता आतमध्ये जाऊया आणि पुढे काय काय आता बघूया. पुढून जाऊन या दर्शन घेऊन. तर वाटेत आपल्या स्वामींचं मठ आणि आज गुरुवार असा, आणि गुरुवार असताना स्वामींचं दर्शन होणं म्हणजे एकदम भारीच. तर आधी म्हटलं आधी बाप्पाचं दर्शन घेऊन येऊया आणि नंतर मग थेट स्वामींच्या मठाकडे आणि काय काय फिरणार काय ते फिराय. तर या ठिकाणी बघू शकता सगळेजण दुकानदार तुमका दिसत असते. तर केळी, त्याच्यानंतर ओटी वगैरे सामान असताना ती अशी जास्त दुकानं या ठिकाणी दिसतात. तर आपण आतमध्ये चालला होता. आतमध्ये वाटतं सत्यनारायणची पूजा आवाज आपल्या तुम्ही कानावर पडत असा तुमच्यासुद्धा. तर आपण आता पांडे होतं तुम्ही बघू शकता, व्ह्यू एकदम भारी वाटता. तर तसंच आपण आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊया. तर आपल्या घरातल्या चप्पल वगैरे काढूया आणि त्याच्यानंतर थेट आतमध्ये प्रवेश करूया. मला मंदिर बघलं आणि वातावरण एकदम भारीच वाटतं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सुंदरशी वास्तू रेडीचं गणपती. आणि ह्याची कथा सुद्धा तुमका मी सांगतेलं आहे की आपल्या जशी आपल्या ह्यानं कोणाकोणाकडनं समजतं आपण समजून घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुमका सांगतो आहे कशा प्रकारे ह्याची कथा वगैरे काय काय असतात. तर या तुम्ही बघलाच ना, तर सुंदरसं आपलं दर्शन तुम्ही आपण घेतला. तुम्ही सुद्धा माझ्यावर दर्शन घ्या रेडीच्या या महागणपतीचं. आणि आता तुम्ही गर्दी बघू शकतास की आज गुरुवारसुद्धा तरीसुद्धा एवढी गर्दी असता, म्हणजे सुट्ट्या दिवसात गर्दी असतात ते असतात, तर ह्या दिवसात तुम्ही गर्दी बघू शकता. आता पूर्ण तुमका गोष्ट सांगूची म्हटली आपण भटजींका विचारला, त्याच्यानंतर आपण आता गोष्ट तुमका सांगतो कशा प्रकारे काय काय असा ती. तर या गणपतीची ना भाविकांची गर्दी वाढण्याचं कारणसुद्धा तसंच असा, कथासुद्धा तशीच असा. तर रेडी शिरोडा वेंगुर्ल्याच्या गावच्या पश्चिमेच्या किनाऱ्यानजीक ना गणपतीची मूर्ती प्रकट होण्याचा चमत्कार हल्ली नुकतंच घडलो. तर रेडी गावातील नागोळेवाडीतील एक तरुण श्री सदानंद कांबळी यांनी 18 एप्रिल 1970 रोजी त्यांना ना एक स्वप्न पडला आणि साक्षात ना स्वप्नात गजानन महाराज येऊन त्यांनी साक्षात्कार केल्याने आणि सांगल्याने की अशा अशा ठिकाणी माझी मूर्ती असा आणि ती मूर्ती खोदकाम करून बाहेर काढा. तर याच आदेशाचं पालन करून त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना जमवल्याने असं असं सांगल्याने आणि त्याच्यानंतर मग ती मूर्ती खोदकाम चालू केल्याने. त्याने खोदकाम चालू केल्यानंतर ना
अवघ्या 2 दिवसानंतर ना मूर्तीच्या कानाच्या मागचो भाग असा नाचो दिसाक लागलो. तर ह्या संपूर्ण मूर्तीचा खोदकाम करूसाठी ना संपूर्ण एप्रिल महिना पूर्ण गेलो आणि त्याच्यानंतर मे महिना उजाडलो. तर ह्या संपूर्ण खोदकाम झाल्यानंतर जांभ्या खडकात ती कोरलेली मूर्ती आणि जिचे अवयव असत ना जे जसे तसे असत, तर ह्या सगळा दाखवूचा मी प्रयत्न केलाय. तर ही ती मूर्ती अशी समजली जातात की द्विभुजी मूर्ती, पांडवकालीन मूर्ती हा असं समजलं जातं. त्या ठिकाणी भाविकांची गर्दी तशाच प्रकारे असतात. तर या मंदिरात येऊन तर सुंदर वाटला. तर तुम्ही दर्शन घेतलास की नाही? सुंदरसं बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर ना हयत एक छोटंसं मठ असं स्वामींचं. तर जाता आता आपल्याला दिसलेलो, पण आपण आता थेटा दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आपण आता मठाकडे जातो. तर मठात जाऊया वगैरे, त्यानंतर मठात आपल्या स्वामींचं दर्शन घेऊया. कशा प्रकारे मठात तुमका दाखवतो. या ठिकाणी ना सगळी कोरीव कामाने अशी कामं वगैरे वेगवेगळी चालू असतात, त्याच्यामुळे हिनं पाठसून आवाज वगैरे येतात. तर थोडाफार समजून घ्यावा, कारण की आपण आता बोलल्यानंतर ना काय वेळेला आपल्या इतर गाड्यांचे वगैरे आवाज येतात. तर ह्या ठिकाणी येल्यानंतर सुंदर असं स्वामींचं दर्शन झालं. तर गुरुवारच्या आपण बाहेर पडलेला आणि गुरुवारचे बाहेर पडल्यानंतर स्वामींचं दर्शन होणं म्हणजे एकदम भारीच. तर ह्या ठिकाणी मंदिर गणपतीचं होतं ह्या माहीत होतं, पण छोटंसं मठ होतं ह्या माहीत नव्हता. तर त्या ठिकाणी आपण आता मठामध्ये येईल आणि आता आपण दर्शन वगैरे घेऊया सुंदर असं स्वामींचा आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. तकडचे आपला रेडीच्या गणपतीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर जातात ना सातेरी देवीचं मंदिर आणि त्याच्यावर वेतोबाचं मंदिर लागतात. तर थंयसुद्धा जाऊया म्हटलं आणि संध्याकाळच्या वेळात मग जेवण वगैरे बीचवर असं प्लॅन असा. तर आता मग सातेरीच्या मंदिरात गेल्यानंतर आता दर्शन वगैरे सुंदर असं घेऊया आणि नंतर बघूया कशा प्रकारे काय का असं आतमध्ये का. तर पहिली परंपराने आपल्या कोकणातली असत ना ते भारी असत आणि ती जी मंदिर आहे तर ह्याच मंदिरांक आपण आज वेंगुर्ला कुठं आणि यांच्यातल्या भेट देऊ केलेला. तर सुंदर असं दर्शन वगैरे घेऊया आणि आतमध्ये काय तर बघू. वेतोबाच्या मंदिराच्या पुढे थोडासा ना श्रीदेवी सातेरी मंदिर असा आणि पहिले आपण सातेरी मंदिरात जाऊया आणि त्याच्यानंतर मग वेतोबाकडे. तर आपण आता आतमध्ये महाद्वारातनं आतमध्ये गेला तर म्हटलं ना तुमका वेंगुर्ल्या साईड ठिकाणी अकडे ना मंदिर असं म्हणजे कोकणातली जी वास्तू असतात देव परंपरा असत ना त्याची खरी एकदम जुने वास्तू असतात ना ते या ठिकाणी असतात. तर आपण बघू शकतात आपण सगळेजण येलेले असा आणि आपण आज दर्शन तर घेतलं आणि इतरसुद्धा आपली माहिती आपल्याला भेटलेली असा. त्या ठिकाणी गार्डनसुद्धा सुंदर घातला जातात. आतमध्ये गाभाऱ्यात वगैरे जाऊया, त्यानंतर दर्शन वगैरे घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळा समाज चला. तर चला मग तुम्ही सुरुवातच बघू शकता. तर देवळाचे दरवाजे बघा कसे आहेत. तर छोटंसं दरवाजा असा आणि त्या दरवाज्यातनं आपण आतमध्ये जातो आणि त्यानंतर गाभारा वगैरे आतमध्ये असा आणि ह्या ठिकाणी ना सुंदर असा गाराणासुद्धा घातला जाता. वेगळी पद्धत असा आपल्याकडची गाराणं तुम्ही बघितल्याशी वेगळी असती आणि ह्या ठिकाणची गाराणंसुद्धा वेगळी असत. तर कशा प्रकारे गाणं घालतले तर आपण बघतलाच असावं. तर आता घंटानाद करूया आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. तर आपल्या आत्याने वगैरे आता आपल्या ह्या बी दिले श्रीफळ वगैरे दिलेलं असेल त्याच्यानंतर ते आता गाराणा घालतले. तर कशा प्रकारे सुंदर असा गाराणा आता आपण ऐकाया. त्याचबरोबर या ठिकाणची आपल्या प्रत्येक गावाची विशेषता आणि परंपरा वेगळी असतात. तर ह्या ठिकाणी तुम्ही खामकाटे बघू शकता. तर ह्या खामकाटेंका ना तब्बल 16 साडीचे फेरीज घेतलेले असतात. तर तब्बल 16 साडी एका खामकाटीक असतात. तर ह्या आपल्याला सुंदर असा विषय या ठिकाणी समजलेली असा. तर ह्या ठिकाणी ह्या सगळं दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आपण तर पुढच्या ठिकाणाक निघाया आणि आपला पुढचा ठिकाण घ्यायचं असतात तर श्रीदेव वेतोबा संस्थान आरवली या ठिकाणी आपण असा होता. सगळेजण आपल्या कुटुंबात मित्रांबरोबर तर फिरण्याची मजा असाच, पण आपल्या फॅमिलीबरोबर फिरायची मजा काहीतरी वेगळीच असा. तर या ठिकाणी देवदर्शनसुद्धा झालं आणि तिथे फिरणंसुद्धा झाला. तर आपण या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर बघितलंच ना त्याचं लुक बघ कसा. तर ही संस्था तुमका एकदम असा घरासारख्या समोरचा वाटतं असा आणि या ठिकाणी बैल सगळे केळीचे घर. त्या ठिकाणी सगळ्यात जास्त फेमस असतात ना या ठिकाणी केळी या ठिकाणी चढवली जातात. तर वेतोबाच्या आपण आता मंदिरात दिलेलं असावं. तर आतमध्ये वगैरे जाऊया. कशा प्रकारे तुम्ही इकडे वातावरण असतं तर बघा. ह्या ठिकाणची गर्दी नसताना ती कमी होतच नाही. तर आपण आता ह्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यानंतर आता देवळाच्याच प्रवेशद्वाराकडे गेलेलं असं आणि थैनाम आपण आता आतमध्ये जातो. तरी वास्तूत एकदम भारी वाटतं. कशा प्रकारच्या या ठिकाणचं ना वातावरणात तुम्ही बघू शकता. आतमध्ये आपण जाऊया आणि त्याच्यानंतर मग वेतोबाचं दर्शन घेऊया. तर ह्या ठिकाणी जास्त आपण बघू गेल्यानंतर केळी वगैरे चढवली जातात आणि बघा अशा प्रकारे आतमधलं वातावरण असतं. संपूर्ण गर्दी वगैरे असतात आणि ह्या ठिकाणी दरवाजे बघू शकता. श्रीदेव वेतोबा प्रसन्न आतमध्ये आपण आता जातला आणि आता तुमका दाखवते कशा प्रकारे गर्दी असते आणि काय असतात आतमध्ये.
तर आपण गर्दीतनं वाट काढत आता पुढे गेलेलं असं आणि त्या ठिकाणी तुम्ही वेतोबा बघू शकता. तर या ठिकाणी सुद्धा गाराणी घालूची पद्धत असा, तर या ठिकाणी गाराणी वगैरे चालू असत. तर आपण आता हे संपूर्ण एक फेरी मारूया, या ठिकाणी प्रदक्षिणा घेऊया आणि त्यानंतर मग तुमका पुढचं सगळं आतमध्ये दाखवतो आहे. तर अशा प्रकारे गोल असे प्रदक्षिणा घालूसाठी याकडे जागा ठेवलेली असतात. तर आपल्या घरातले असं काकू आत्ते वगैरे असतात ना, त्यांनी मस्तपैकी पाठीमागसून दर्शन घेतल्याने देवाची मागची साईड असं ती या ठिकाणी भिंत असतात, त्याच्यामुळे थंय दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आता पुढच्या साईडने निघालेलं असतं. तर या ठिकाणी सुद्धा एक ना सुंदरसा चित्र वगैरे असं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ना मग एक सुंदर अशी गोष्ट दाखवते. या ठिकाणी ज्यांचे चपला असतात ना ते ठेवलेले असतात. तर हे बघा अशा प्रकारे म्हणजे वर्षानुवर्षे आपल्या या ठिकाणी बदलले जातात आणि श्रीदेव वेतोबा यांची चप्पल या ठिकाणी ठेवलेली असतात. शंकराचेच हे आहेत ना. ही बघा. तर तिचं असं सुंदरसं दर्शन घेतला आणि सगळी दर्शनं झाल्यानंतर आपण लिहिलेलं असं आपल्या आरवली गावामध्ये फेमस असलेला असा वेतोबाचं मंदिर, तर सातेरीच्या देवीचं मंदिराचं दर्शन झालं आणि मग त्याच्यानंतर आता आम्ही सगळे आत्ते वगैरे असं होती सगळीजण आता आम्ही आता वेतोबाच्या मंदिरात गेलो. तर वेतोबाच्या मंदिरातला दर्शन वगैरे झालेलं सुंदरचं दर्शन झालं. तर आता मग थेट काहीतरी आपण जेवण वगैरे करूया, नंतर मग थेट पुढच्या ब्लॉगमध्ये भेटायचं. आपण सगळे फिरा केलेलं आपण वेंगुर्ला साईड ठिकाणी रेडीचं गणपतीने आपला सगळा फिरान झाला आणि निघताच एक मे महिन्यात झाले पावसा नजेरी लावलेली असतात. तर कणकवली जोरदार गडगडता असा समजलेला आहे, पण आता आपल्या वाटेत सुद्धा पाऊस गावलेला असतात. तर सगळेजण असं तर आपल्याकडे आता पाऊस गावला. आता बघूया पुढे कणकवली अजून किती येतो. आता हैनाच बघू शकता तुम्ही कसं पाऊस पडतात. तर सुंदर अशी ठिकाण आपण फिरला आणि त्याच्यानंतर वेगवेगळे परंपरा पद्धती आपल्याला समजले. तर संपूर्ण व्लॉग असा तो कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्लॉग आवडला असत ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको.